ऊस बिलातून टनामागे 15 रुपये कपातीच्या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानीच्या वतीनं होळी. सरकार आता मदतीच्या नावाखाली दलाली करू लागलं आहे. सरकारने दलाली खाणे बंद करावे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय रद्द करावा, यासाठी आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं अंबड तालुक्यातील उडीगुजरी येथे होळी करण्यात आली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 5 रुपयावरून 15 रुपये दर निश्चित केला असून यातील 5 रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिले जाणार, तर उर्वरित 10 रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे. याविषयी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश काळे जिल्हाध्यक्ष. राज्य सरकारच्या मंत्री समितीने काही दिवसापूर्वी एक निर्णय घेतला आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 टनामागे 15 रुपये कपातीचा निर्णय घेतलेला आहे. हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावाखाली 15 रुपये कपातीचा हा निर्णय घेतलेला आहे. मात्र सरकारचा हेतू हा पूरग्रस्तांचा मदतीचा नव्हे तर दलालीचा आहे. कारण की या 15 रुपयामधून फक्त 5 रुपये प्रति टनामागे जी कपात होणार आहे तीच पूरग्रस्तांना जाणार आहे. उर्वरित 10 रुपये टनामागचे हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जाणार आहे. म्हणजे पूरग्रस्तांच्या नावावर आता दरोडे घालण्याचा प्रकार या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. या मंत्री समितीच्या निर्णयाची आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही होळी केलेली आहे. सरकारचा निषेध केलेला आहे आणि सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या विरोधात ताकदीनं आंदोलन करतात.